एक तर तो डाव नव्हता. मराठीच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब, तसंच त्यांना पाठिंबा देणारे इतरही सर्व पक्ष, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील, अनेक सामाजिक संघटना, हे सर्वजण मिळून 5 तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा, एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते. पण हे सरकार घाबरलं. सरकारने हिंदी सक्तीचा जो GR होता तो काल घाबरून मागे घेतला. मग कुठंतरी आपल्या सर्वांना म्हणावं लागेल, मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो, स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो, तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक, महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकांना माघार ही घ्यावीच लागती. ही काल आपल्या सर्वांना तिथं बघावं लागलं. त्यामुळे दिल्लीवरचा जो आदेश आला होता आणि तो GR मध्ये कन्वर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता, तो काल खऱ्या अर्थाने मागे घेतला. मग मराठी माणसांचा तो विजय आहे. पण याच्याचबरोबर खास करून मराठी मीडियाचे, पत्रकारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. ते सुद्धा मराठीच्या बाजूली राहिले, महाराष्ट्राच्या बाजूली राहिले आणि एक चांगली पत्रकारिता, ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता ही अख्ख्या देशाला दाखवून दिली. यासाठी त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. फक्त विनंती एवढीच आहे, 5 तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहेत.